आपण पाहत आहात लाईव्ह एस न्यूज। नमस्कार, लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे। काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर कालच्या दिवसामध्ये आपण अर्ज भरला। नगराध्यक्ष पदावरती उमेदवारासाठी आपण आज हरकत घेतली, त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? आता ते काय नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी पडलं होतं। त्यामध्ये येणारे समाजमध्ये ढोर समाज, चर्मकार समाज, मांग समाज, महार समाज, खाटी समाज व बुरुड समाज व बेडा जंगम समाज हे येतात। पण बेडा जंगम समाजाचा एक उमेदवार खासदारकी लढवली होती सोलापूरमध्ये आणि ते भाजपचे खासदार झाले होते। पण भाजपचे खासदार झाल्यानंतर देखील तो बेडा जंगमचा अर्ज रद्द करण्यात आला होता। कारण असं कळते की बेडा जंगमचा देण्याचा जो कायदा आहे तो सोलापूर जिल्ह्यापुरता आहे, कोल्हापूर जिल्ह्यापुरता आहे की नाही याची आम्हाला शंका होती। त्यामुळे आम्ही पहिल्यांदा महेश तुर्भट यांच्या बाबतीत आदरणीय सागर संकपाळ साहेब व गंगाधर हिरेमठ ह्यासाठी ॲडव्होकेट केविन नाडगोळा साहेब हे दोन वकिलांनी आपलं म्हणणं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मांडलेलं आहे। त्यामध्ये सविस्तरपणे असं दिसून येते की हिंदू लिंगायत असताना हिंदू लिंगायत बेडा जंगम असा दाखल्याचा उल्लेख दिसून येतो व गंगाधर हिरेमठींनी ह्यापूर्वी 2016ची इलेक्शन लढवली होती। 2016मध्ये ते ओबीसी म्हणून निवडणूक लढवून आता एससीचं दाखला मिळवण्यासाठी त्यांनी परवा ह्या 14 तारखेच्या आसपास किंवा 4 नोव्हेंबरच्या आसपास त्यांनी ओबीसीचा दाखला सरेंडर व्हावा व मला नवीन दाखला मिळावा म्हणून त्यांनी फक्त लेखी अर्ज केलेला आहे। पण कायदा असं म्हणतोय की आपण अर्ज केल्यानंतर त्याची ऑर्डर कॉपी न मिळता तुम्ही एससी कास्टचा दाखला बेडा जंगमहून घेतलेला आहे आणि आज अखेर तुमच्या हातात ओबीसीचा दाखला व बेडा जंगमचा दाखला म्हणजे असे एससी कास्ट आणि ओबीसीचे दोन दाखले तुम्ही वापरणे हे कायदेशीर चुकीचं आहे। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचा दाखलाच तुमचा आज रोजी घरी धरण्यात यावा व एससीचा जो दाखला दिलेला आहे तो अजून वापरता येणार नाही, कारण ओबीसीचा दाखला जो रद्द करण्यासाठी दिलेला आहे त्याची ऑर्डर कॉपी अद्याप आज रोजी कुणाकडेही नाही किंवा त्यांनी सादर निवडणूक विभागाचा फॉर्म भरताना केलेलं नाही। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की गडिंग्लज शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी एवढंच या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अधीन राहून जे काय कायद्यामध्ये आहे त्या कायद्याप्रमाणे व्हावं म्हणून इलेक्शन लढवत असताना मूळ एससी कास्टमधल्या लोकांच्यावरती अन्याय होऊ नये यासाठी मी विनोद सुंदराबाई रामू बिलावर यासाठी न्यायालयामध्ये जरी दाद मागावं लागलं तर मी मागणार, कारण खऱ्या ह्या ज्या एससी कास्टच्या समाजातील लोक आहेत त्यांच्यासाठी मी लढत राहणार। मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, मी अपक्ष फॉर्म माझा भरून ठेवलेला आहे। मी येत्या 2 डिसेंबरला जी इलेक्शन आहे ते सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य जो मतदार आहे, स्वाभिमानी जो मतदार आहे, गडिंग्लजच्या स्वाभिमानी पक्ष असं मी मतदारांना त्यांना नाव देऊन आणि त्या अपक्षमधून मी लढवणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी ही इलेक्शन सर्वसामान्य जनता आपल्या हातात घेतील व येणाऱ्या 2 तारखेला जे सत्य असेल ते इलेक्शनमध्ये 3 तारखेला निवडणुकीच्या निकाल दिवशी हे घोषित होईल। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, आपण हरकत घेतल्या तर आपण कशा पद्धतीने आपण म्हणतो मांडायला? मी गंगाधर हिरेमठ या कॅन्डिडेट संदर्भात हरकत घेतली होती। माझं असं म्हणणं आहे की 2016ला तुम्ही ओबीसी या प्रकारात तुम्ही निवडणूक लढवलेला आहे आणि आपण पराभूत झालेला आहे। आता 2025ला परत तुम्ही येत आहे की एससी कास्ट घेऊन येत आहे की एससी कास्ट घेत असताना तुम्ही असं म्हणता की 2015ला जो 14ला जो गोष्ट तुम्ही ओबीसी मी सरेंडर केलेलं आहे, सरेंडरचं किंवा ते रद्द केल्याचा कुठलाही आदेश नसताना आणि आता परत 2025ला तुम्ही एससी कास्ट उभा होता आणि इलेक्शन लढवत आहे। माझं म्हणणं की तुम्ही एससी कास्टमध्ये पात्रच नाही आहे, त्या संदर्भात मी डॉक्युमेंट त्यांना त्यांचे काय डॉक्युमेंट असतील पूर्वी जे ओबीसी कास्टमध्ये जे काय संदर्भाचे कागद आहेत मी त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि माझं युक्तिवाद पण केलेला आहे। त्याचा निर्णय 5 वाजता होईल, पण बघू त्याच्यात। तर हे होते आपल्याबरोबर विनोद बिलावर, ज्यांनी काल उमेदवारी आपण अर्ज दाखल केला। त्यानंतर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी याचिका दाखल केली व आपली हरकत घेतली आणि हरकत घेऊन त्यांनी आपलं या ठिकाणी पूर्णपणे म्हणणं मांडलेलं आहे। या हरकतीचा निकाल आज 5 वाजता आहे। बघूया आज 5 वाजता या हरकतीचा काय निकाल लागतो। संपूर्ण गडिंग्लजकर या हरकतीकडे लक्ष देऊन पाहत आहेत। लाईव्ह एस न्यूज, महेश लाखे, गडिंग्लज।